पेट्रोल, डिझेल, गॅस आणि जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या दरांविरोधात ठाणे शहर काँग्रेसनं बुधवारी आक्रमक दोरखंड आंदोलन करत केंद्र सरकारविरोधात जोरदार एल्गार पुकारला. महागाईच्या जोखडात जनता अडकली असा संदेश देत शहरातील 3 पेट्रोल पंपावरून काँग्रेस कार्यकर्त्यांनी वाहनांना दोरखंड बांधून मोर्चा काढला. या आंदोलनादरम्यान केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. त्यामुळे काही काळ परिसरातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं होतं. या आंदोलनाचं नेतृत्व ठाणे शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राहुल पिंगळे यांनी केलं. शरीराला दोरखंड बांधून वाहन हाकत त्यांनी केंद्र सरकारच्या आर्थिक धोरणांविरोधात अनोख्या पद्धतीनं निषेध नोंदवला. इंधन दरवाढ कमी करा, महागाई रोखा, सामान्यांना दिलासा द्या अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. काँग्रेस कार्यकर्त्यांनी हातात फलक घेऊन केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात संतापही व्यक्त केला. वाढत्या इंधन दराचा थेट फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. पेट्रोल, डिझेल दरवाढीमुळे वाहतूक खर्च वाढला असून त्याचा परिणाम भाजीपाला, अन्नधान्य, दूध, गॅस तसंच इतर जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीवर होत असल्याचंही त्यांनी सांगितलं. सामान्य नागरिकांचं महिन्याचं बजेट कोलमडलं असून केंद्र सरकारनं इंधनावरील करवाढ तातडीनं कमी करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. या आंदोलनात महिला अध्यक्षा स्मिता वैती, सेवादल अध्यक्ष रवी कोळी, प्रदेश सदस्य निशिकांत कोळी, भालचंद्र महाडिक, महेंद्र म्हात्रे, शिरीष घरत, प्रसाद पाटील, कामगार नेते मोहन तिवारी, रवींद्र आंग्रे, दयानंद इंगळे, ब्लॉक अध्यक्ष आनंद सांगळे यांच्यासह इतरही पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. केंद्र सरकारच्या चुकीच्या आर्थिक धोरणांमुळे देशातील सामान्य माणूस महागाईच्या खाईत ढकलला गेला आहे. पेट्रोल, डिझेलचे दर वाढवून जनतेची लूट सुरू आहे. बेरोजगारी, महागाई आणि आर्थिक संकटामुळे जनता त्रस्त असताना सरकार केवळ जाहिरातबाजी करण्यात व्यस्त आहे. जनतेच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका, अन्यथा काँग्रेस आणखी तीव्र आंदोलन उभं करेल असा इशाराच ठाणे शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राहुल पिंगळे यांनी दिलाय. महागाई वाढते, शेतकऱ्यांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान डिझेल आणि पेट्रोल वाचून होत आहे. तुम्ही या ठिकाणी गाडी ओढत अनोखं आंदोलन केलेलं आहे, काय सांगा? बघा, या दरवाढीचा जो परिणाम आहे समाजातल्या प्रत्येक घटकावर होतोय. आपण म्हणतो की जीवनावश्यक वस्तूंचे भाव वाढतात, महिलांचं बजेट कोलमडतं, परंतु आता शेतकऱ्यांच्या पंपांना डिझेल सुद्धा त्या ठिकाणी मिळत नाही. या देशाचं भविष्य असलेला जो विद्यार्थी आहे तो शाळेमध्ये जाण्यासाठी त्यांच्या स्कूल बसेसला सुद्धा त्या ठिकाणी डिझेल मिळत नाहीये. त्यामुळे अशा प्रकारचे निर्णय घेण्यात आले की आठवड्यातल्या 3 दिवस ते चालवलं पाहिजे. त्यामुळे प्रत्येक घटक हा या ठिकाणी भरडला जातोय. मनमोहन सिंग यांच्या काळामध्ये देखील पेट्रोलचे दर जे होते ते कमी होते. मनमोहन सिंगांच्या काळामध्ये साड्या दराने प्रति बॅरल आम्ही त्या ठिकाणी घेत होतो, परंतु त्याच्यावरती सबसिडी देऊन ही भारतातली जनता यांना कमी दराने देत होतो. किंबहुना त्याच्यापेक्षा सुद्धा कमी दर या ठिकाणी आहे, तरी सुद्धा हे सरकार चढ्या दराने देत आहे. या आधी सुद्धा यांनी चढ्या दराने विकलेलं आहे आणि चढ्या दराने विकून करोडो रुपयाचा प्रॉफिट त्या ठिकाणी त्यांनी केलेला आहे. परंतु हरदीप सिंग पुरी येऊन त्या ठिकाणी सांगतात की 1000 कोटी रुपयाचं आम्हाला त्या ठिकाणी नुकसान होत आहे, परंतु अतिशय फसवी अशी त्यांची घोषणा आहे. ते 12 तारखेला सांगतात आणि 14 तारखेला HPCL त्या ठिकाणी डिव्हिडंड जाहीर करते. त्यामुळे कुठल्याही प्रकारची भूमिका त्यांची सर्वसामान्य नागरिकांबद्दल नाही. शेतकरी जो आहे तो डिझेल आणि पेट्रोल वाचून त्रस्त झालेला आहे. बघा, परदेश दौरे ते तर करतायत, त्यांच्या व्यापारी मित्रांसाठीच करतायत, अडाणींसाठीच करतायत, अंबानींसाठीच करतायत, परंतु देशावर संकट आल्यानंतर आव्हान मात्र सर्वसामान्य जनतेला करतायत. सर्वसामान्य जनतेला सांगतात की तुम्ही ऑनलाईन करा, वेगवेगळ्या प्रकारच्या घोषणा त्या जनतेसाठी करतायत. तर माझं नरेंद्र मोदींना आणि भारतीय जनता पक्षाला या सरकारला आव्हान आहे, मागील काळामध्ये ज्यावेळी देशावर अशा पद्धतीची संकट आलेली होती, मग राजा असतील, महाराजा असतील, सरंजाम असतील, त्यांनी आपली संपत्ती या देशाला दान केलेली होती. तर नरेंद्र मोदी यांनी अडाणी असतील, अंबानी असतील किंवा मोठमोठे व्यापारी असतील, त्यांना सांगावं की त्यांनी आपली अर्धी संपत्ती या पॅनिक सिच्युएशन मध्ये देशाला दान करावी.